हॅलो जानू, कुठं आहे बाबू? पकोडे खायला चालते का? मोसम असताना, कोणी नसताना, दारू असताना चड्डी राहते ओली, त्याला शेकतात मागून पुढून मागून पुढून. तर भावांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आता लागला पावसाळा. तर पावसाळा लागला तर पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तुमच्याजवळ पाहिजे माहिती आहे का तुम्हाला? नसलच माहीत. काय आहे माहीत? आहे कोणाला माहीत? तुला सांग. छत्री छत्री. अबे नाही ना बे, छत्री तर पाहिजे. छत्री जर नसली तर रेनकोट वापरू शकतो आपण. त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आपल्याजवळ पाहिजे. आहे का दुसऱ्या कोणाला माहीत? नाही? मी सांगतो. ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट पाहिजे ती म्हणजे एक दोन तरी चड्डी जे राहिले ते आपल्याजवळ एक्स्ट्रा पाहिजे भाऊ. समजलं का? त्याच्याशिवाय होत नाही. ठीक आहे? तर ते महत्त्वाचं काहून आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. ठीक आहे? त्याच्या आधी सांगतो की पावसाळा लागला की सगळ्यात सुखी आणि सगळ्यात दुःखी कोण कोण होते हे सांगतो. सगळ्यात पहिले जे सुखी राहतात ते म्हणजे पहिला तर शेतकरी आहे. बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे. शेतकरी कसा, आता पाऊस जर जास्त आला तर सुखी राहते आणि एकदमच जर जास्त झाला दुःखी होऊन जाते, कारण त्याचा माल पूर्ण येऊन जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे सुखी राहतात ते म्हणजे जे रिलेशनशिपमध्ये आहेत ते. अबे हसता काय बे, अरे तुमची सोचच खूप गंदी आहे. समजलं का? जरासं काही घेतलं की हसायला टिकतात. तशी गोष्ट नाही भाऊ. मग सांगतो ना काहून सुखी येतं. त्या प्रकारे सुखी नाहीत बरं ते, दुसऱ्या प्रकारे येतं. जसं पहा, आता जे रिलेशनशिपमध्ये येतं, पाऊस आला की आपल्या गर्लफ्रेंडला फोन लावतील, हॅलो जानू, कुठं आहे बाबू? पकोडे खायला चालते का? लॉंग ड्राईव्हले चालते का? मग चालले लॉंग ड्राईव्हले. मस्त मजा पाऊस धरायला मस्त ओले होतील, मजा. तिसरे म्हणजे ज्यांचं लग्न झालं ते सगळ्यात सुखी येतं भाऊ. काहून? तरी असाच लागले, अरे किती बेकार गंदी सोय आहे तुमची. ते याच्यामुळं सुखी येतं की पाणी जर आला तर गॅलरीत बसतील मस्त, बायकोला ऑर्डर देईल, भजे तळून आण, चहा आण, मस्त गॅलरीत बसून खाऊन पिऊन सुखी राहतात. आणि चौथं जे राहते ते आपल्यासारखे मोकाट सिंगल पोट्टे ते सगळ्यात दुःखी राहतात भाऊ. त्याचंही कारण आहे, कारण ते काय पाऊस पडला तर बाहेर तर जाऊ शकत नाही. बाहेर कायले जाणार आहे? तर बाहेर गेलं तर ओले होतील, ओले झाले तर त्याची चड्डी पण ओली होऊन जाईल. तर जे सिंगल पोट्टे येतात ते पण सुखी राहू शकतात. कसे? काही पिणारे राहतात, मोसम असताना, कोणी नसताना, दारू असताना. तुमच्यापैकी पण असतील कोणीतरी. इथं ओल्ड मॉंग पिणारे किती येतं वाटलंच मला. 100 पैकी 90 जण तर ओल्ड मॉंग पिणारेच राहतात. हिवाळा आणि पावसाळा, मोसम असताना, ओल्ड मॉंग असताना. सिंगल पोट्टे काय करतात भाऊ? ओल्ड मॉंग आणतात, एक मस्त सिगरेट, बस आयुष्य जाईल, माहोल मजा आहे. आता हे तर झालं वरचं. आता जे आपला मेन टॉपिक आहे पावसाळ्यातला, जे तुमच्याजवळ महत्त्वाचं पाहिजे ती म्हणजे चड्डी भाऊ. तुम्ही जर सकाळी आंघोळ केली तर थोडा विचार करून आंघोळ करत जा. कसं असते, एकदा आंघोळ केली, चड्डी ओली झाली, पावसाळ्यात 3 ते 4 दिवस काय चड्डी वाळत नाही. त्याच्यामुळं तुमच्याजवळ जर आधीच्या ऑलरेडी चड्ड्या असतील तर मग तुम्ही करू शकता. आणि जे बिना चड्डीचे राहू शकतात त्याच्यासाठी मी काय बोलू शकत नाही भाऊ. ते करू शकतात बिंदास. पण जेव्हा आंघोळ करसाल ना तेव्हा 2 ते 3 चड्ड्या तरी तुम्ही एक्स्ट्रा घेऊन ठेवा भाऊ, त्याच्याशिवाय होत नाही. आणि ते वाळवणारे पण काही राहतात, काही लिजेंड राहतात. ती चड्डी कशी, आपली जी प्रेस राहते ना कपड्यावर इस्त्री करायची, माहीत असेल ना? हां, तर ती जी प्रेस आहे ते प्रेसनं वाळवतात ते. हे झाले लिजेंड लोक. आणि त्याच्यावरचे अल्ट्रा लिजेंडवाले ते काय करतात, चड्डी ओली असली की आपलं जे सिलेंडर राहते गॅसवर ठेवतात, तावा जे पोळ्या शेकतो आपण, ते माहिती आहे ना,
हां, तुला एक्सपिरियन्स आहे वाटते भाऊ त्याचा. तर ताव्यावर काय करतात ते, चड्डी राहते ओली त्याला शेकतात मागून पुढून. जेवढी पोळी शेकत नाही बाई तेवढी एक चड्डी शेकतात, एकदम कडक करून टाकतात. आणि ती गरम झालेली चड्डी मग घालून घेतात. चड्डी तर गरम राहते, वरून आपली पण गरम होऊन जाते. तुमची पण झाली असेल कधी. तर गरम झालात मग धुवा. तर हे राहतात अल्ट्रा लिजेंड. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, आता माझा शो खतम झाला, सगळ्यात पहिले एक महत्त्वाचं काम करा तुम्ही. पहिले जा दुकानात आणि 2 ते 3 चड्ड्या तरी घेऊन ठेवा. काय डबल म्हणसाल मी सांगितलं नाही म्हणून. ठीक आहे. आता पहा, बाहेर पाऊस चालू झाला, लवकर आता शो खतम करतो मी आणि लवकर चालले जासाल, घेऊन येसाल. ठीक आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं. मी माझ्यासाठी 2-3 घेऊन ठेवले एक्स्ट्रा. कोणाला जर लागत असेल तर मला सांगा, माझ्याजवळची घेतो. मागून थिगडं येतं मस्त, फाटलेली आहे पण चालून जाईल थोडीशी. आतून कोण पाहिजे एरी पण. तर ठीक आहे भाऊ, चला तर मग लवकर जा आणि घेऊन घ्या. तर आजचा एपिसोड आपण इथं